सोनं प्रतितोळा 55,000 मिळणार. होय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण हे खरं असल्याचा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र या दाव्यात तथ्य आहे का? खरंच सोनं 55,000 प्रतितोळा होणार आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात हा खास रिपोर्ट. और सोना जो आज 1 लाख होने वाला है 10 ग्राम भारत के अनुसार, वो आने वाले वक्त में 55,000 रुपया पर आ सकता है. जी हाँ, उन लोगों ने यही मॉर्निंग स्टार ने यही अनुमान लगाया है. कुछ फैक्टर्स वो बता रहे हैं, उनके अपने रिसर्च है. वो ये कह रहे हैं कि आने वाले वक्त में डाउन होगा सोना का प्राइस, गोल्ड नीचे जाएगा. ऐकलत, सोनं आता 55,000 येणार आहे. 90,000 पार झालेलं सोनं आता 55 ते 56,000 येणार असल्याचा दावा करण्यात आलाय. या दाव्यामुळं आता ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. खरंच सोनं गडगडणार आहे का? सोनं उतरणार असेल तर आपल्याकडील सोनं विकावं की तसंच ठेवावं असा संभ्रम निर्माण झालाय. %38 सोन्याचे दर घसरू शकतात. आगामी काळात भारतीय बाजारपेठेत 55,000 रुपयांवर सोनं पोहोचू शकतं. हा दावा ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. मात्र या दाव्यात तथ्य असू शकतं का? कारण सोनं घेणाऱ्यांची संख्या देशभरात मोठी आहे. त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं एक्सपर्टची भेट घेतली. त्यांना व्हायरल व्हिडिओ आणि ही पोस्ट दाखवली. त्यावेळी त्यांनी काय मत व्यक्त केलं पाहूया. व अमेरिका 5% स्वतःचा सोन्याचा साठा विकेल आणि बिटकॉइन घेईल असं ट्रम्प म्हणतायत. असं गेले अनेक दिवस सगळ्या सोशल मीडियावरती फिरतंय. आता त्याला बेस आहे का काही? तर नाही, तर होत चालले आहेत, खोल जात चालले आहेत. आणि त्यामुळे त्याचा सप्लाय एखाद वेळेस कमी होऊ शकेल किंवा मायनिंगला डिफिकल्टीज येऊ शकतील. त्यानंतर सगळेजण ग्रीन आणि एन्व्हायरमेंटच्या गोष्टी करतात, त्यामुळे काही माइन्स त्यातले बंद पण होऊ शकतील अशा परिस्थितीत. त्यामुळे असा काही अचानकपणे सोन्याचा साठा वाढून किंवा पुरवठा वाढून किंमत खाली येईल असं वाटत नाही. आणि त्यामुळे कमी झाल्यानं सोन्याचे भाव कमी होणार नाहीत. अमेरिकेनं सुरू केलेलं ट्रेड वॉर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धाची परिस्थिती यामुळे देखील सोन्याचे दर वाढतीलच. मात्र ते कमी होणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत सोनं 55,000 येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.